स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताच ब्लॉग नाता आपुलकीचं। तर आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आनंदाचा आणि अगदी मनासारखा जावं ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आता तुम्हाला मी म्हटलं होतं या अगोदरच्या व्हिडिओमध्ये की वॉलपेपर लावायचं होतं म्हणून पेपर लावून ठेवलं, पण ते त्या दिवशी काही जमलंच नाही। तर मग ते पेपर तसंच चिकटवून ठेवला आणि रोज डिले होत होतं ते। तर म्हटलं चला आज ना या दोघांना पण वेळ होता, आधी साक्षीला, तर त्यांना म्हटलं तो वॉलपेपर लावून द्या पहिले, कारण की खिडकीला ना खूप अशी ट्रान्सपरन्सी तुम्ही बघू शकता, पूर्ण असं आरपार इकडचं तिकडे दिसतं ना, तर त्याच्यामुळे म्हटलं वॉलपेपर लावला ना थोडं सेफ पण वाटेल आपल्याला, त्याच्यामुळे वॉलपेपर आणला। तर अशा पद्धतीचं वॉलपेपर आणलेलं आहे, बघू शकता, दिसतोय। तर तो ना आता खिडकीला लावायचा आहे। खिडकीला लावल्यावर तुम्हाला जास्त व्यवस्थित दिसेल कदाचित, कॅमेऱ्यात असं दाखवल्यावर दिसतो की नाही। हा वॉलपेपर चिकटवताना ना पूर्ण खिडकी आपल्याला स्वच्छ पाहिजे असते। तर आधी आणि साक्षी कशा पद्धतीने हा वॉलपेपर लावतात ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करते, पण त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा। तर चला, हा वॉलपेपर मी दिवाळीच्या वेळेस ना ॲमेझॉनवरनं मागवला होता आणि तो खूप दिवसांचं चाललं होतं चिकटवायचा, पण कसलं काय वेळच भेटत नव्हता। आणि आता म्हटलं तुम्ही बघितलंच असेल या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ना, वॉलपेपर चिकटवण्यापूर्वी कसं होतं की आपण जिथे पण वॉलपेपर लावणार असो, मग ते वॉलला असो किंवा विंडोला असो, तर तिथे ना पूर्ण स्वच्छ पाहिजे असतं, म्हणजे धुळीचा एक कणसुद्धा वॉलपेपर लावताना नको, कारण त्याच्यामध्ये एअर पकडली जाते, मग बबल येतो वॉलपेपर चिकटवताना, त्याच्यामुळे पूर्ण स्वच्छ पाहिजे। तर मी या अगोदरच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला दाखवलं की खिडकी वगैरे मी धुतली होती आणि किचन म्हटलं की आपलं किचनमध्ये सतत काही ना काही काम चालूच असतं, जसं की भाजी सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक, भाजीला फोडणी देतो आपण, तर मग ते फोडणीचं तेल वगैरे सगळं उडतं ना, त्यामुळे ते पुन्हा त्याच्यावर मग तेलकट थोडासा जरी डाग असला ना, तर मग त्या वॉलपेपरमध्ये एअर पकडली जाते, त्यामुळे ना खिडकी सतत असं म्हणजे स्वच्छ ठेवण्यापेक्षा म्हटलं आता धुतली आहे ना खिडकी, तर पटकन आपण चिकटवून घेऊ। 2 दिवस मी तरी पण ना त्याला पेपर लावून ठेवलं होतं, आपला न्यूजपेपर असतो ना, तर तो पेपर लावून ठेवला म्हणजे त्याला डाग वगैरे काही पडणार नाही। आणि आत्ता वॉलपेपर लावण्यापूर्वी ना कोरड्या कपड्याने स्वच्छ असं ते खिडकीच्या दोन्ही काचा पुसून घेतल्या। त्यानंतर ना वॉलपेपरने आपण माप घ्यायचं अगोदर की आपल्या खिडकीला किती माप लागणार आहे, तर त्या मापाप्रमाणे आपल्याला वॉलपेपर कट करून घ्यायचा आहे। आता यांनी दोघांनी ना कट नाही केला आहे, ते खाली पूर्ण रोल तुम्हाला दिसत असेल खाली तसाच आहे रोल, तर तसाच चिकटवून घ्यायचा। आणि चिकटवताना ना खूप काळजीपूर्वक हा वॉलपेपर चिकटवावा लागतो, कारण की थोडी जरी त्याच्यामध्ये धूळ किंवा एअर राहिली ना, तर तो बबल तसाच राहतो, मग तिथनं ना पुन्हा त्याच्यामध्ये धूळ जाते आणि त्याचा चिकटपणा जो असतो ना, तो चिकटपणा पूर्णपणे निघून जातो धुळीने, त्याच्यामुळे एकदम थोडा असा चिकटवायचा। जिथून वरतून आता मी सुरुवात केली, जसं तुम्ही बघू शकता, तर साक्षीने वरतून चिकटवायला सुरुवात केली आणि आधी वॉलपेपरच्या बॅक साईडचा जो कागद असतो ना, तर तो कागद हळूहळू असा खाली ओढतो आहे आणि जसा जसा कागद खाली ओढला ना, तर तसं तसं वरतून आपल्याला एक छान असा कॉटनचा मऊसूत कपडा घ्यायचा आणि त्या कपड्याने ना तो वॉलपेपर पूर्ण असा प्रेस करायचा हळूहळू अगदी। तर अशा पद्धतीने हा वॉलपेपर चिकटवला ना, तर खूप छान चिकटवला जातो आणि बबलसुद्धा राहत नाही, पूर्ण एअर त्याची कपड्यामुळे निघून जाते आणि वॉलपेपर पूर्ण पॅक होतो। तर हा वॉलपेपर ना वॉटरप्रूफ आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण ट्रान्सपरंट आहे। तर बघा इथे एवढा काळजीपूर्वक चिकटवला ना, तरीसुद्धा त्याच्यामध्ये एक छोटासा बबल दिसत होता, तर तो असा बोटाच्या साहाय्यानेच आहे ना त्या दोघांनी काढून टाकला आणि वॉलपेपर बघा पूर्ण असा ट्रान्सपरंट पण वाटतो, पण ना डिझाईन अशी आहे ना की आरपार आपल्याला दिसत नाही। आणि माझ्या खिडकीच्या काचा ज्या आहेत ना, तर त्या पूर्ण अशा ट्रान्सपरंट आहे, त्याच्यामुळे ना काही प्रायव्हसी राहत नाही किचनवर। कधी किचनमध्ये कसं होतं की आपण बसून खातो वगैरे काही, तर मग समोरून असं कोणी बघत असेल किंवा काही, तर खूप ऑकवर्ड होतं ना आपल्याला, तर मग ते फिलिंग नाही यावं म्हणून आमचं कधीचं चाललं होतं की हा वॉलपेपर लावायचा। मी खूप कधीचं ॲमेझॉनवर सर्च करत होते, पण मला डिझाईन काही होत्या, भरपूर डिझाईन होत्या त्याच्यावर, वॉलपेपरच्या ना 101 डिझाईन आहे ॲमेझॉनवर, पण मला त्याच्यातून चूज करणं फार अवघड जात होतं। कधी हा आवडायचा तर कधी तो आवडायचा, असं 2-3 प्रकार मला आवडले होते। मग त्यातल्या त्यातनं या दिवाळीच्या वेळेस आम्ही हा सिलेक्ट केला आणि मागवला। तर बघू म्हटलं आता हा कसा दिसतो, तर आता सध्या तर मी एकच मागवला आहे वॉलपेपर, जर छान दिसला ना तर याच डिझाईनमध्ये मी अजून मागवणार आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की माझ्या बेडरूमच्या खिडक्या पण ट्रान्सपरंट आहे।
आता जेव्हा आम्ही हा फ्लॅट घेतला ना, तर तेव्हा ऑलरेडी खिडक्या रेडी होत्या याच अशा ट्रान्सपरंटमध्ये. त्याच्यामुळे मग आता आपण त्याच्या काचा ज्या आहेत ना त्या चेंज करू शकतो, म्हणजे पूर्ण खिडकी चेंज करू शकतो. पण आम्ही म्हटलं डायरेक्ट खर्चात पडण्यापेक्षा जर वॉलपेपरने व्यवस्थित होत असेल ना, तर आपण एकदा वॉलपेपर ट्राय करून बघू. आणि ट्राय करायला काय हरकत असते ना, अगदी लगेचच खर्च करण्यापेक्षा ना म्हटलं वॉलपेपरने व्यवस्थित काम होत असेल ना तर मग ठीक. आणि जर नाही टिकला वॉलपेपर जास्त दिवस तर मग पर्यायच नाही, मग खिडक्याच चेंज करावं लागेल. कारण की आपली प्रायव्हसी पण खूप गरजेची असते. तर प्रत्येक वेळेस ना ट्रान्सपरंट, आता बघा बेडरूममध्ये आपण कपडे वगैरे चेंज करत असतो तर ट्रान्सपरंट खिडक्या असल्यामुळे सतत ना तिथे कर्टन लावावे लागतात. आणि मला तर कर्टन लावलं की अंधार अंधार अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे ना मी सतत सारखे ते कर्टन लावा उघडा असा सारखा उद्योग करावा लागतो. त्याच्यामुळे ना आम्ही हा वॉलपेपरचा पर्याय निवडला. तर बघू आता हे किती वर्क करतं आणि त्यानुसार मग आपण पुढे पुन्हा वॉलपेपर बसवू. आता बघा एक साईड खिडकीची पूर्ण बसवून झाली आणि तुम्ही बघितलंच असेल पूर्ण ते बसवल्यानंतर म्हणजे अगदी कपड्याने प्रेस करून करून व्यवस्थित बसवलं. आणि त्यानंतर ना कटरच्या साहाय्याने तो वॉलपेपर आपल्याला हळूच असा माप घेऊन आणि कापून काढायचा आहे. आणि वॉलपेपर काढताना नेहमी म्हणजे कट करताना नेहमी ना कटरचाच वापर करायचा, व्यवस्थित कट करता येतं. तर इथे आता एकदम छोटीशी पट्टी जी आहे ना ती पट्टी राहिली होती खाली, ती पण तिने कट केली. आणि डिझाईन बघू शकता तुम्ही वॉलपेपरची. तर आता दुसरी साईड राहिली, म्हणजे खिडकी मोठी आहे ना तर वॉलपेपरची जी रुंदी होती ना ती रुंदी थोडीशी कमी होती. त्याच्यामुळे एका खिडकीला दोन तुकडे करून वॉलपेपर बसवावा लागला. तर आता एक साईडचं बसवून झाली आणि दुसरी साईड आता अशा पद्धतीने माप घेऊन आणि मग नंतर ते दोघं बसवतील. तर अशा पद्धतीने जर तुम्ही वॉलपेपरमध्ये भरपूर डिझाईन आहे, तुम्ही जर तो चूज करून म्हणजे कुणाला जर हवा असेल तर चूज करून आणि तुम्ही डिझाईन सिलेक्ट करा. आणि हाच जर वॉलपेपर आवडला असेल ना तुम्हाला तर याची पण मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईल. अगदी स्वस्तात मस्त आणि छान असा वॉलपेपर आहे. मला तर त्याचा छान रिझल्ट वाटतो. अजून आपण 1-2 दिवस जर यूज केला ना तर तेव्हा मी तुम्हाला परफेक्ट रिझल्ट देईल त्याचा. तर त्यासाठी आपले पुढचे व्लॉग पण बघत राहा. तर चला आता इथे बघू शकता तुम्ही अगोदर ना, आता पहिला जो वॉलपेपर लावला ना तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, दोघांनी अगोदर वॉलपेपर चिकटवला आणि नंतर म्हणजे खाली रोल दिसत होता तुम्हाला, तर नंतर तो कट केला मापाप्रमाणे. पण यावेळेस काय होतं आहे ना की ऑलरेडी खिडकीला अर्धा वॉलपेपर लावलेला आहे आणि दुसरा वॉलपेपर लावायचं म्हटलं ना तर अगदी डिझाईन टू डिझाईन मॅच झाली पाहिजे. म्हणजे त्याच्यावर ज्या लाईन्स आहे ना तर त्या लाईन्स सगळ्या मॅच झाल्या पाहिजे. त्याच्यामुळे ना ते दोघांनी असं ठरवलं की अगोदर वॉलपेपर कट करून घ्यायचा माप घेऊन, म्हणजे डिझाईनवर बरोबर तीच डिझाईन आली पाहिजे आणि मग नंतर चिकटवायचं. कारण मग रोल तसाच ठेवला असता ना तर ते मागे पुढे थोडंसं सिक्वेन्स झाला असता त्याचा. त्याच्यामुळे त्यांनी दोघांनी अगोदर माप घेतलं इथे आणि मापाप्रमाणे ना इथे कट करून घेतला खालच्या साईडने. आणि आता राहिली वरची साईड, तर वरच्या साईडला पण बघू शकता त्याचा जो ब्रॉडनेस आहे ना, म्हणजे इकडचा जो रुंदी आहे ना त्याची, ती रुंदी जेवढ्या प्रमाणात आहे ना तर तेवढ्या प्रमाणामध्ये माझी खिडकी त्यापेक्षा मोठी आहे. त्याच्यामुळे असा सगळा घोळ होतो आहे. आणि जेव्हा आपण वॉलपेपर ऑर्डर करतो ना तर तेव्हा तिथे साईज वगैरे सगळं दिलेलं असतं. तर ते सगळं व्यवस्थित बघून घ्यायचं, साईज कशी आहे काय आहे. ज्या ठिकाणी आपल्याला वॉलपेपर चिकटवायचा आहे ना तर त्या ठिकाणची अगोदर आपल्याला साईज मोजून घ्यायची. म्हणजे तुम्हाला समजा वॉलला लावायचं असेल ना तर तुमच्या वॉलची साईज मोजून घ्यायची. त्यानंतर आपण जो वॉलपेपर सिलेक्ट केला त्याची साईज तिथे खाली दिलेली असते, सगळे डिटेल्स दिलेले असतात प्रोडक्टचे. तर ते सगळे डिटेल्स वाचून घ्यायचे, त्याची साईज वगैरे वाचून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित ते आपल्याला किती साईज लागते म्हणजे किती वॉलपेपर मागवायचे त्यावर ते ठरतं. तर आता मी तर हा एकच का मागवला, कारण की मला अगोदर ट्राय करायचा होता की डिझाईन व्यवस्थित दिसते की नाही. अगदीच किचनमध्ये अंधार वगैरे पडतोय असं जर मला वाटलं असतं ना तर मग मला वॉलपेपर नव्हता लावायचा. असं काही माझ्या डोक्यात भरपूर काही चाललेलं होतं वॉलपेपर मागवण्याच्या अगोदर. कारण घरामध्ये अंधार पण मला अजिबात आवडत नाही. आणि आपल्याला म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की जेवढा घरामध्ये सूर्यप्रकाश असतो ना तर तेवढी पॉझिटिव्हिटी घरामध्ये जास्त असते. आणि माझ्या घरामध्ये ना भरपूर सूर्यप्रकाश येतो. अगदी बेडरूम असो, किचन असो किंवा हॉल असो, दोन्ही बेडरूममध्ये भरपूर सूर्यप्रकाश येतो आणि किचनमध्ये पण अजिबात लाईटची गरज नसते. तर बघा हा वॉलपेपर चिकटवून झाला. कसं दिसतोय तुम्हाला खिडकीला हा वॉलपेपर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर आता हा वॉलपेपर ना एकच साईडला चिकटला आणि दुसऱ्या साईडला पुरलाच नाही, तर किचनची एकच खिडकी झाली आहे. आणि तुम्हाला पूर्ण डिझाईन मी दाखवते.
तर बघा पूर्ण चिकटवल्यावर कसं दिसतोय ना, इकडचं तिकडे असं काहीच दिसत नाही, एकदम छान वाटतोय ना. आणि किचनमध्ये पण एवढा काही अंधार वगैरे काहीच नाही वाटत आहे. तर मला तर आवडला, तुम्हाला आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. वॉलपेपर इतका मोजून मागवला होता, सगळं मेजरमेंट घेऊन मागवला, पण तरी पण तो कमीच पडला. एक खिडकी पूर्ण झाली आणि एका खिडकीला ना एवढाच पुरतोय तो. तर आता दुसरा वॉलपेपर जेव्हा मागवू तेव्हाच आता पुढची खिडकी करता येईल. बघा असा एकदम एवढाच होतोय आणि तिकडची साईड पूर्ण ओपन राहते, म्हणजे एक पट्टा ओपन राहतो. एक पट्टा उरलेला आहे एवढा, पण तो काही त्याला मावणार नाही. असा एवढा एक पट्टा उरला, त्याला परत एवढी फट लागेल. त्याच्यापेक्षा आता हे काम आम्ही थांबवलं आणि आता एक खिडकी झाली, एक काच तशीच ठेवणार आहे. आणि पुन्हा आता ऑर्डर केला की पुन्हा ती दुसरी खिडकी कंप्लीट करू, तेव्हा मी संपूर्ण दाखवेल तुम्हाला. आता तात्पुरता एक खिडकी तुम्ही बघितलीच असेल. तर कसा दिसतोय हा वॉलपेपर मला नक्की सांगा. या वॉलपेपरचा फायदा असा झाला की उजेड पण भरपूर येतोय घरामध्ये, उजेड तसाच राहिला. मला जर कोणाला करायचं असेल तर या वॉलपेपरची मी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल, तर नक्की मागवा. अगदी म्हणजे स्वस्तात मस्त उपाय हा, आणि दिसायला पण ना एकदम छान दिसतो. तर चला आता हे काम अर्धवट सोडलं आणि आता पुढचं काम करते. तर चला खिडकीला वॉलपेपर लावून झाला आणि वॉलपेपर लावल्यावर ना बारीक बारीक तुकडे कट केलेले त्याचे होते, म्हणजे खाली जिथे एक्स्ट्रा असा एक्सेस पेपर होता ना तो सगळा कापलेला होता. तर त्याच्यामुळे तो सगळा उचलून ठेवला. आणि माझ्या हातात तुम्ही आता जो ट्रान्सपरंट पेपर बघतायत ना, तर तो वॉलपेपरच्याच म्हणजे जो खिडकीला लावला ना त्या वॉलपेपरच्या बॅक साईडला बघा स्टिक केलेलं असतं. तर याला स्टिक केलेलं होतं, तो पेपर निघाला. तो मी म्हटलं फेकून देण्यापेक्षा ना आपण याचा पण काहीतरी यूज करू. आता त्याला तर काही चिकटपणा नाही आहे, पण मी म्हटलं आपण बघा फोडणी वगैरे देतो तर किचनच्या स्टाईल आपल्या व्हाईट कलरच्या असतात ना, तर व्हाईट कलरच्या स्टाईलवर पटकन फोडणीचे डाग वगैरे पडतात. आणि नेहमीसारखं म्हणजे स्वयंपाक झाला की कपडा फिरवतोच आपण, पण त्यातल्या त्यात काहीतरी डोकं चालवू म्हटलं. म्हणून ना हा वॉलपेपरचा बॅक साईडचा जो काही पेपर आहे ना तो मी एका स्टिकरच्या म्हणजे आपले जे टेप असतो ना तर त्या टेपच्या साह्याने स्टिक करून घेते तिथे, म्हणजे जोपर्यंत जाईल तोपर्यंत. असं काही नाही की लॉंग लाईफ तो राहीलच असं काही नाही, पण आता एकदम स्ट्रेट आणि छान दिसत होता तो, म्हणून म्हटलं फेकण्यापेक्षा ना. आणि एकदम ट्रान्सपरंट आहे ना, तर आपल्या स्टाईल पण झाकल्या नाही जाणार त्याच्याने. तर म्हणून मी असं बघा आपला जो टेप असतो ना चिकट टेप तो असा राऊंड करून घेतला, एक स्टिक कापून त्याची आणि राऊंड करून घ्यायची, म्हणजे ना तो असा 2 साइडेड पेपरसारखा यूज करता येतो आपल्याला. तर इथे मी आता चारही कोपऱ्यांना ना व्यवस्थित तो टेप असा माप घेऊन आणि स्टिक करून ठेवते. आणि माझ्या जेवढ्या स्टाईल आहे ना, म्हणजे जे मेजरमेंट आहे ना स्टाईलचं, तर तेवढ्याच मेजरमेंटचा हा पेपर होता. त्याच्यामुळे मला ते डोक्यात आलं की म्हटलं जोपर्यंत 8-15 दिवस जेवर जाईल तेवर जाईल, त्याला काही पुसायची वगैरे काही गरज नाही. तो जेव्हा खराब होईल ना तेव्हा मी डायरेक्ट काढून आणि फेकून देईल मग तो पेपर. तर तुम्हाला जर हवा असला ना स्टाईलसाठी तर असा पेपरसुद्धा म्हणजे ट्रान्सपरंट पेपर तो सुद्धा मिळतो बरं का ॲमेझॉनवर. तुम्ही ॲमेझॉनवर फक्त वॉलपेपर सर्च केलं ना तर तुम्हाला खूप प्रकारचे पेपर येतील. आणि जर हा ट्रान्सपरंट पाहिजे असला ना तर ट्रान्सपरंट वॉलपेपर असं सर्च करायचं, तर खूप सारे ट्रान्सपरंट वॉलपेपर येतात. तर बघा आता चारही साईडने मी त्याला असं स्टिक करून घेतलं एका चिकट टेपच्या साह्याने. आणि तुम्ही बघू शकता आता एकदम अगदी मेजरमेंट असं माप टू माप म्हणतो ना आपण, तसं झालेलं आहे. तर मी त्याला आता छान असं स्टिक करून घेते. आणि बघू शकता तुम्ही एकदम ट्रान्सपरंट असल्यामुळे ना आपली स्टाईल पण दिसते, म्हणजे जी काही टाईल्स आहेत आपल्या किचनच्या त्या पण दिसतात ट्रान्सपरन्सीमुळे. आणि शिवाय प्रोटेक्शन पण होतं त्याचं. तर व्हाईट टाईल्स असल्या ना तर खूप आपल्याला मेहनत करावी लागते, म्हणजे भाजी वगैरे फोडणीला दिली किंवा काही चपात्या वगैरे करताना पण बघा तूप तेल असं उडत असतं सारखं, आणि सारखं मग मागे साफ करावं लागतं, स्वच्छ करावं लागतं. तर त्यासाठी मी तो पेपर असा चिकटवून घेतला. तर आता इथे ना उरलेला पेपर जो होता ना वॉलपेपर तो मी तसाच सांभाळून ठेवणार आहे. ज्याच्यात आला होता ना वॉलपेपर तर त्याच याच्यामध्ये ठेवून दिला व्यवस्थित, कारण की आता जेव्हा पुढचा वॉलपेपर मागवेल ना तर कमी नमी पडला ना तर आपल्याला तो कामात येईल. आणि तेवढ्यात दुसरं पण पार्सल आलेलं होतं, ते काय पार्सल आहे ते पण मी तुम्हाला ओपन करून दाखवते. आता मी म्हणजे आधीच ओपन करतो ते, तर कारण की मी आवरत होते ना किचनवरचं, तर आधीनेच पार्सल घेतलं, त्याला म्हटलं ओपन करून दाखव. तर इथे मी ना हे रियुजेबल टिश्यू मागवलेले होते आणि ते बाय 1 गेट 1 होते, म्हणजे बाय 1 गेट 1च मिळतात ते. तुम्ही असं काही नाही की ऑफरमध्ये वगैरे, पण ते बाय 1 गेट 1च मिळतात.
कारण सिंगल मागवायचं म्हणून मी भरपूर चेक केलं, पण तिथे सिंगल कुठेच नाही आहे. ॲमेझॉनवर पण नाही, मेशोवर सुद्धा नाही, कशावरच सिंगल मिळत नाही. तो असा बाय वन गेट वन म्हणजे 2च रोल आपल्याला घ्यावे लागतात. पण हे 2 रोल पण ना आपल्याला अगदी वर्षभर जातात बरं का. कारण एक पेपर जर काढला ना, त्याच्यातला एक टिश्यूचा तुकडा जर काढला ना, तर तो आपल्याला साधारण 15-1 दिवस यूज करता येतो, धुता येतो. तो वॉशेबल असतो त्याच्यामुळे. तर तुम्हाला आता दिसतच असेल त्याची क्वालिटी खूप सुंदर असते. आणि तुम्ही धूळ वगैरे जरी अगदी पुसली ना आणि वॉश करून ठेवला ना, तरी पण तो पटकन सुकतो पण. आणि असं म्हणजे आपला कपडा कसा जास्त वेळ ओला राहतो ना, तर हा तसा पटकन हवेने सुकतो पण. आणि एकदा यूज केलेला टिश्यू आपल्याला पुन्हा पण यूज करता येतो. साधारण 8-1 दिवस आपण त्याला यूज करू शकतो. खूप हार्ड धूळ वगैरे असं पुसलं नाही ना, तर मग आपण तो 15 दिवस पण वापरू शकतो. पण अगदी रोजचंच तुम्हाला खूप धुळीचं पुसलं, तुम्ही कोणाकोणाच्या घरात बघा खूप धूळ येत असते, तर तेव्हा जर पुसलं ना, तर मग मात्र 8च दिवस जातो तो. तर आता मी तुम्हाला तो टिश्यू पण यूज करून दाखवते. आणि रोज बघा आपण गॅसला ज्या आपल्या गॅसच्या मागच्या टाईल असतात त्यांना, तर त्या टाईल्सला पण पुसायला छान आहे हा पेपर. एकदा पुसून आणि स्वच्छ पुसल्यानंतर वॉश करून आणि ठेवून द्यायचा, तर छान असा सुकून राहतो. आणि वॉश पण त्याच्याने ना, म्हणजे वॉश करताना आपल्याला काही त्याला असं साबण ब्रश वगैरे लावायची काहीच गरज नाही. फक्त हाताने असा थोडासा वॉश करायचा, तसं मी तुम्हाला पुढे दाखवेलच. तर तसा वॉश करायचा. आणि आता मी इथे जो यूज करणार आहे ना, तर हा माझा पहिल्या रोलमधला शेवटचा तुकडा उरलेला होता, म्हणूनच मी ते दुसरे रोल ऑर्डर केले होते. तर तुम्हाला दाखवलं मी, त्याच्यानेच आता मी ही काच पुसते आहे. तर आत्ता थोडासा ओला करून घेतला मी आणि ही काच सगळी स्वच्छ पुसून काढते. कारण की काचेवर पण ना भरपूर धूळ बसलेली होती. आता तर सध्या थंडीमध्ये मी खिडक्या उघडत पण नाही, तरीसुद्धा धूळ येते घरामध्ये, भरपूर अशी धूळ येते. आणि तो पेपर जो आहे ना, तो खरंच रियुजेबल असल्यामुळे ना आपल्याला म्हणजे वापरायला पण छान वाटतं. कपड्याला कसं होतं ना, की साबणाने घासा, ब्रशने घासा, साबण लावा. बघा तुम्ही बघू शकता किती धूळ होती ना काचेवर. आणि हे बघा असं पाण्यामध्ये खालीवर केला ना, तरी पण त्याच्यातली धूळ सगळी निघून जाते. आणि पुन्हा आपला जो टिश्यू पेपर आहे ना, तो वॉश यूज करण्यासाठी रेडी असतो. तर अशा पद्धतीने मी आता आहे ना तो बुडवून पाण्यामध्ये आणि सगळी धूळ त्याची धुवून घेतली. आणि पुन्हा या काचा सगळ्या स्वच्छ पुसते, त्याच्यानेच टाईल पण पुसेल आणि टाईल्स वगैरे पुसून आणि मग नंतर पुन्हा हे डब्बे आहे ना, ते सुद्धा त्याच्यानेच पुसेल. अशा काही यूजला तो टिश्यू खूप सुंदर असतो, त्याच्यामुळेच मी मागवला होता. मी एकदा यूज केला आणि मला खूप आवडला, तर म्हटलं छान आहे, आपल्या मैत्रिणींबरोबर पण शेअर करू, म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर तुम्ही पण एकदा मागवून बघा, तुम्हाला हवी असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही चेकआउट नक्की करा. तर चला आता मी हे सगळं पुसून घेते. आणि हे स्वच्छ पुसल्यानंतर ना, कारण की इथे भरपूर अशी धूळ येते किचनमध्ये, आपण भाजी फोडणी वगैरे सगळं तेलकट हे ते उडत राहतं ना त्याच्यामुळे. तर बघू शकता तुम्ही, मी त्याच टिश्यू पेपरने ना पुन्हा डबे पण पुसते. असा इतका यूज होतो त्या टिश्यूचा, आणि त्यामुळे मला ते सगळ्यात जास्त आवडले. कारण की किचनमध्ये ना सारखी स्वच्छता करावी लागते. हे डबे वगैरे वरती असतात ना, तर फोडणीचं जाऊन बसतं त्याच्यावर सगळं तेलकट, आणि वेळेवर जर नाही ना त्याच्यावर हात फिरवला तर मग ते खूप असे मेनसटतात, म्हणजे तेलकट होतात आणि मग घासावेच लागतात. घासण्याशिवाय त्याला काही पर्यायच नसतो. त्याच्यामुळे ना ते वेळच्या वेळी पुसून घेतले ना, तर स्वच्छ पण राहतात आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे ना व्यवस्थित पण दिसतात ते. तर अशा पद्धतीने आता हे सगळं पुसून आणि मांडून घेते मी. कारण हे सगळं आवरून पुन्हा गावात पण जायचं, गावातून साक्षीचे बुक्स वगैरे सगळं आणायचं. आणि तिथून आलं नाही तर लगेच नितिशाच्या घरी, म्हणजे नितिशाच्या माहेरी ना तिच्या भावाचं लग्न आहे, लहान भावाचं. तर तिथे आम्हाला ना सवाष्ण जेवायला बोलवलेलं आहे. त्याच्यामुळे म्हणजे सोसायटीतल्या एक ताई आहे, अजून खालच्या ताई तुम्ही ओळखतच असाल, स्वातीताई, मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी तुम्हाला. तर त्या ताईंना आणि मला तिकडे जायचं आहे ना सवाष्ण जेवायला, त्याच्यामुळे म्हटलं पटपट हे आवरू, गावातलं काम पण करून घेऊ आणि त्यानंतर मग तिकडे पण जायला आपण मोकळं होऊ. तर बघा इथे ना मी दिवाळीच्या वेळेस जो किराणा आणला होता ना, तर त्याच्यातले जे काही एक्स्ट्रा उरलेले होत्या डाळी वगैरे ना, त्या सगळ्या एका डब्यामध्ये पॅक करून ठेवून दिल्या होत्या. कारण हे जे डबे आहे ना ट्रान्सपरंटवाले, तर ते 1.5 किलोचेच आहेत आणि 2-2 किलो डाळी मागवल्या ना, तर त्या एक्स्ट्रा उरून राहतात. तर मग त्या डाळी ना मी तशाच एक स्टीलचा डब्बा वगैरे असं घेते आणि त्याच्यामध्ये त्या बांधून ठेवून देते. मग थोडासा डबा रिकामा झाला ना, आपला रेग्युलर यूजचा जो डबा आहे तो,
तर मग त्याच्यामध्ये ओतून घेता येतात. तर म्हटलं चला आता भरपूर रिकामे झाले होते, दिवाळी होऊन आता 1 महिना झाला ना जवळजवळ, 1 महिना कसला चांगले 2 महिने होत आले. तर भरपूर असा डबा पण रिकामा झाला होता. म्हटलं चला या डाळी पण भरून काढू त्याच्यामध्ये आणि जे काही एक्स्ट्राचं सामान आहे ना ते सगळं आता या डब्यांमध्ये टाकते, म्हणजे पुन्हा डबे ना व्यवस्थित गच्च भरलेले दिसतील. आणि डबे भरलेले असले ना तर एकदम समाधान वाटतं ना, एकदम असं प्रसन्न वाटतं. तर नेहमी घरामध्ये बघा किराणा वगैरे भरला ना, ज्या दिवशी किराणा भरला ना त्या दिवशी एकदम प्रसन्न वाटतं. तर आता हे सगळे डबे असे व्यवस्थित भरून घेते, कारण ना आम्हाला नितिशा म्हणजे माझी मैत्रीण जी आहे नितिशा, तर तिच्या माहेरी जायचं आहे आम्हाला. जवळच आहे तिचं माहेर, इथून आमच्या घरापासून साधारण एक 10-15 मिनटाच्या अंतरावर आहे. तर म्हणजे पायी गेल्यावर तर तिथे जायचं आहे, कारण तिच्या लहान भावाचं लग्न जमलं आहे ना, तर त्यासाठी तिच्या मम्मीने ना सवाशनं बोलवलं आहे आम्हाला जेवायला. म्हणून मग आमच्या सोसायटीमधल्या खालच्या एक ताई आहे स्वातीताई, त्यांना आणि मला तिथे जायचं आहे. त्याच्यामुळे मग तिथे पण वेळेवर पोहोचायचं आहे. साक्षीचे बुक्स पण आणून द्यायचे, कारण एकदा तिकडे गेलो की मध्ये वगैरे असं वेळ निघून जातो आणि मग परत साक्षीचं काम राहून जाईल मागे. म्हणून म्हटलं चला पटकन हे काम करू, घरातलं गावात जाऊन येऊ आणि तिकडे पण जायला रेडी हो. तर बघा आता डबे किती छान दिसत आहेत ना, आणि एकदम स्वच्छ दिसतं आहे सगळं मस्त. बऱ्यापैकी घरातलं आवरून झालं. आता ना साक्षीला बुक्स घ्यायचे आहे आणि मला थोडे 2-3 वस्तू पण घ्यायच्या आहे ना गावामध्ये, त्या पटकन घेऊन वगैरे घेऊन आल्यानंतर पुन्हा ना आम्हाला नितिशा म्हणजे माझ्या समोर जी माझी मैत्रीण राहते ना, तर तिच्या आईकडे जेवायला जायचं आहे. सवाशनं जेवण बोलवलं आहे त्याच्यासाठी, तर तिथे पण जेवायला जायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही पटकन आता गावातून जाऊन येतो, कारण घरातली कामं आहे ना तरी संपतच नसतात. तरी पण त्यातल्या त्यात आता बऱ्यापैकी आवरलंय, सगळ्यांची जेवणं वगैरे सगळं झालं आणि त्यानंतर हे सगळं वॉलपेपर वगैरेचं चालू केलं. तर आता आम्ही जेवण वगैरे करतो. जेवणासाठीचा मेनू तुम्ही बघितलंच असेल की आज मी थोडासा नवीन आयटम बनवण्याचा प्रयत्न केला. पदार्थ तुम्ही आहे ना आपल्या रेसिपी चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्रणिताज वर्ल्ड, या चॅनलवर जाऊन नक्की बघा, तुम्हाला डिटेल रेसिपी मिळेल त्याची. तर तो नवीन पदार्थ बनवला आहे, मस्त रसगुल्ले पण होते. तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ना मी इडियप्पम हा एक पदार्थ बनवून बघितला रेसिपीसाठी, आणि बघा रेसिपी चॅनलवर टाकायचं होतं मला, पण त्याची चटणी बाकी होती, म्हणजे चटणीला तडका लावायचा बाकी होता. तर आता हे सगळं आवरून झाल्यानंतर ना पटकन चटणीला तडका पण दिला आणि लगेच जेवायला पण बसलो. तर जेवणामध्ये मस्त असा हा इडियप्पम पदार्थ होता, आणि जो की ना खूप सोपा आहे करायला आणि एकदम सुंदर पदार्थ आहे बरं का. आणि तुम्ही पण नक्की करून बघा, पण त्याची डिटेल रेसिपी तुम्हाला प्रणिताज वर्ल्ड या चॅनलवर मिळेल, ती पण नक्की बघा आणि घरी बनवून बघा कसा वाटतो तुम्हाला, ते पण सांगा. आज तर आमच्या जेवणामध्ये हेच आहे, इडियप्पम आणि रसगुल्ले, आणि बस एवढं दोन पदार्थांमध्ये आमचं छान असं जेवण होईल. आता मला तर नव्हतं जेवायचं, आधी साक्षीला जेवायचं होतं, त्याच्यामुळे मी हा शॉर्टकट एक पदार्थ केला. आणि आम्ही तिकडे सवाशनं जाणार आहोत ना, तर तिकडेच जेवणार आहे मी. या दोघांना वाढून देते आता अगोदर, म्हणजे त्यांचे जेवणं होतील एका बाजूला. तोपर्यंत मी माझी आता गावात जाण्यासाठीची सगळी तयारी करून घेते. आणि एक साईडला ना माझ्यासाठी कॉफी पण ठेवली होती, कारण की बराच वेळ झाला होता ना, तर त्याच्यामुळे थोडीशी भूक पण जाणवत होती. तर म्हटलं एक साईडला मस्त कॉफी ठेवू, तोपर्यंत आपली एक साईडला तयारी पण होईल. तर चला या तुम्ही पण जेवायला. झालं आमची, आता पटकन गावात जाऊन येतो. आज संडे असल्यामुळे ना गावात एवढी काही गर्दी पण नसते, आणि म्हणजे बरीच रविवाराची बाजारपेठ आहे ना, म्हणजे जी रविवार कारंज्यावरची बाजारपेठ आहे ना, तर ती बऱ्यापैकी बंदच असते रविवारी. त्याच्यामुळे एवढी काही गर्दी पण नसते, त्याच्यामुळे गावात असं काही वेळ पण लागणार नव्हता. आणि खूप काही सामान घ्यायचं नव्हतं मला, अगदी 2-3 वस्तू घ्यायच्या होत्या गरजेच्या आहेत ज्या त्या, आणि त्यानंतर मुलांची स्टेशनरी घ्यायची होती थोडीफार. आणि आता बघा डिसेंबर महिना अगदी संपत आला ना, तरी माझ्याकडे काही पुढच्या वर्षाचं कॅलेंडर घेतलेलं नव्हतं मी. तर म्हटलं चला ते कॅलेंडर पण घेऊ. आणि तुम्हा सर्वांना माहितीच आहे मी आनंदी वास्तूचं कॅलेंडर वापरते, म्हणजेच आनंद पिंपळकर गुरु जे आहेत त्यांना मी फॉलो करते. तर तेच कॅलेंडर मी घेतलं, आणि इथे ना मला मामीसाठी विश्वकर्मा चालीसा पण घ्यायची होती, ती पण घेतली. तर मग म्हटलं म्हणजे माझ्या मामसासू ज्या आहेत ना, तर त्यांना हवी होती, म्हणून मग त्यांच्यासाठी विश्वकर्मा चालीसा पण घेतली. आता मी त्या दुकानात गेले होते ना, तिथे सगळे धार्मिक पुस्तकं मिळतात, देवाचं अगदी म्हणजे जे नाही ते सगळे पुस्तकं मिळतात तिथे देवाची. तर मग त्याच दुकानात गेले आणि तिथनं मला जे काही घ्यायचं होतं ते पण घेतलं, आणि आता निघाले घराच्या रस्त्याकडे. आणि तुम्ही म्हणाल ना तर अजिबात थंडी नाही, इतकं ऊन पडलेलं होतं कडकडीत. तर असं वाटत पण नव्हतं की थंडीचा महिना चालू आहे, असं वाटतं की उन्हाळ्यात चालू आहे, इतके कडकडीत अगदी थंडी पडलेली होती. आणि रस्त्याने बघू शकता तुम्ही, रविवार असल्यामुळे ना अजिबात गर्दी नव्हती, रस्ते एकदम असे शांत होते. तिकडून आले आणि लगेच नितिशाच्या घरी जाण्यासाठी निघालो. या 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 दारात रांगोळी नाही अजून, काय जाऊ द्या.
तर आम्ही ना नितिशाच्या इथे आलोय आता. तुम्हाला वाटेल नितिशा माझ्या समोरच राहते, पण आता आम्ही तिच्या मम्मीच्या घरी आलो आणि इकडे आहेत मावशी. देवाला जाऊन आले, तिच्या भावाचं लग्न आहे ना, तर देवाला जाऊन आले. त्याच्यामुळे तिच्या मम्मीने ना आम्हाला सवाष्ण जेवायला सांगितलं होतं. तुम्ही म्हणाल ताई कुठे कुठे सवाष्ण जेवायला जाते, पण आता लग्नाची तिथं इतकी दाट आहे त्याच्यामुळे ना कुठे कुठे बोलवणं होतंच ओळखीच्या ठिकाणी. तर व्हिडिओतूनच आमंत्रण दे सगळ्यांना. तुम्ही पण या सर्वजण. आणि या नितिशाच्या वहिनी मस्त आमच्यासाठी स्वयंपाक तयार करून ठेवला वहिनींनी. मस्त छान ताटं तयार करून ठेवले, फक्त आम्हाला बसायचं काम ठेवलं ना. आता फक्त जेवण करायचं. बरं चालेल. वरती बघा. खाणं अच्छा आहे ना. रिव्ह्यू द्या सर्वांनी. चला तुम्ही काय केलं ते सांगा, म्हणजे त्याचा रिव्ह्यू देते. मी पुरणपोळीच केली फक्त. पुरणपोळी कशी झाली तरी मला आवडतं. आत्ते छान आहे ना जेवण. तुम्ही पण सांगा. तर चला इथेच आता मी माझ्या व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ.